स्वागत घ्या. मंचावर उपस्थित जया जाधव यांचे स्वागत युक्ता जगताप विद्यार्थी विकास मंडळाची स्थापना झाली. त्यामध्ये आपल्या वर्गातील जे विद्यार्थी निवडून आले म्हणजे आपल्या शाळेचे जे वर्ग प्रमुख आहे युवराज देशमुख यांचे स्वागत श्री जाधव सर करतील अशी मी त्यांना कुलकर्णी सर यांचे स्वागत समीक्षा राऊत करेल अशी मी करण्यासाठी मी आपल्या वर्गातील काही विद्यार्थ्यांना आमंत्रित करते. आमचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित अपूर्व घडले, पूर्वनियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी हो साधक. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी हो साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. श्री ग्रंथालय प्रमुख म्हणून जी निवडून आली आहे ती आपल्याच वर्गाची विद्यार्थिनी आहे गायत्री भित्रे. तर हिचे स्वागत कुलकर्णी सर करतील अशी मी आता 16 आहे का जमलो आपण सारे पालक मेळाव्याच्या कार्यक्रमास बोलवले मी पवार सरांना सादर करण्यात राष्ट्र विकास सादर करण्यात राष्ट्र विकास. तर मी पवार सरांना राष्ट्रही सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. विद्येची माता सरस्वती सर्व संत त्याबरोबर पालकांना नमन करतो. गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळामध्ये जी काही पालकांची आणि विद्यार्थ्यांची पथड झालेली आहे त्या पालकांमध्ये आणि शाळेमध्ये सुसंवाद व्हावा या हेतूने आज ईश्वराने आपल्याला या ठिकाणी तुम्हा आम्हा बोलण्यासाठी जी संधी दिली त्यावर त्या परमात्म्याचे आम्ही आभार मानतो. कोरोना काळामध्ये तुम्ही आम्ही कोणाला भेटत होतो बोलत होतो
त्यामुळे आजचा हा सोहळा आमच्या शिक्षक वर्गासाठी, पालकांसाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या या पालक मेळाव्यापासून ही आपली सहविचार सभा आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या अडीअडचणी तुम्हा आम्हा सगळ्यांना जाणवतात त्या तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहेत. त्याचबरोबर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की आझादी के अमृत महोत्सव या 75 वर्षानिमित्त देशभरामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना देशाचा अभिमान म्हणून आपल्या घरावरती जो तिरंगा लावायचा आहे तो लावण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना नियम माहीतच आहे. परंतु आमच्या शाळेचं कर्तव्य आहे की पालक वर्गांनी आपल्या पाल्यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी तो 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला ध्वज आपल्या घरावर लावायचा आहे. आता ध्वज लावण्याची कल्पना काय आहे, कशी आहे, तर अनेक देशांमध्ये नेहमीसाठी त्यांच्या घरावरती ध्वज असतो. आपल्या भारतामध्ये आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि शासकीय कार्यालयावर ध्वज असतो. आपल्या देशाबद्दल, आपल्या ध्वजाबद्दल आपला ज्या पद्धतीने अभिमान आहे, आपल्या ज्या स्वाभिमान आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्याला आपल्या ध्वजाबद्दल किती सहानुभूती आहे, आपल्या ध्वजाचं आपण किती रक्षण करतो याबद्दल, आपल्या ध्वजाबद्दल आदर राहावा यासाठी सर्व पालकांना मी प्रास्ताविकामध्ये विनंती करतो की येणाऱ्या 13 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होतानाच आपल्याला तो ध्वज लावायचा आहे. ध्वजाची ज्या पद्धतीने निगा राखायची, ज्या पद्धतीने शासकीय जे नियम आहेत ते आपण सर्वांनी पाळायचे आहेत. आपल्याला ध्वज हा साधारणतः जर पाहिला आपण, मी काही पोस्ट टाकली होती की पोस्ट ऑफिस मध्ये हा ध्वज मिळणार आहे. त्याचबरोबर काही खाजगी ज्या दुकानामधून त्या ठिकाणी ध्वज सुद्धा मिळणार आहे. आपण त्या पद्धतीने तो ध्वज लावायचा आहे. पालक वर्गांना ही सूचना केलेली आहे, विनंती केलेली आहे. आपण भारतीय आहोत, आमचं कर्तव्य साधन आहे, पण तुमच्याकडे आम्हाला ती अपेक्षा की आपण तो ध्वज आपल्या घरावरती लावणारच आहे. मी वर्गाचा प्रमुख म्हणजेच वर्ग शिक्षक या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण तो ध्वज लावायचा आहे. त्याबरोबर मी पालक वर्गांना यासाठी पालक संघांना किंवा पालकांतील सर्व आलेल्या आदर तिथं असणाऱ्या पालकांना विनंती करतो की हा पालक मेळावा आपला होणं गरजेचा होता. तुम्हा आम्हा पालकांची भेट होणं खूप गरजेची होती. पालक मेळाव्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्यामध्ये काही पालकांविषयी मनामध्ये काही अडचणी असतील, आमच्या शिक्षकाविषयी असतील, शाळेविषयी असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर आपण त्या द्याव्यात. प्रास्ताविकामध्ये आपल्याला सगळं हे सांगतोय. धन्यवाद. काही बोलायचं आजच्या या पालक शिक्षक सहविचार सभेचे अध्यक्ष माननीय जाधव सर, आपल्याला ज्यांनी इथं सगळ्यांचा योग घडून आणला ते या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री राहुल पवार सर, आपण सर्व पालक मंडळी उपस्थित राजूकर साहेब, कुलकर्णी सर आणि आमचे सर्व विद्यार्थी व माझ्या बालमित्रांनो, पालक आणि शिक्षक यात संवाद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या मुलाचे संस्कारात्मक जीवन होणार नाही अशी माझी कल्पना आहे. शिक्षण हा एकदम ज्या आपल्या संस्कृतीला जो पाया म्हणतात, आपल्या जीवनाचा जो पाया म्हणतात तो शिक्षणातून मिळतो. त्यामुळं या शाळेचं तसं नाव आहे आणि या शाळेच्या नावाप्रमाणेच असणारे सर्व शिक्षक इथं असतात. त्यामुळं आम्हा पालकांना सुद्धा काही अडचणीचा सामना करायची वेळ पडत नाही. का तुम्ही लोक पडते? त्याच्यामुळे शिक्षक लोक इतके कर्तव्यदक्ष आहेत की ते आमच्या सर्व पाल्यांची मुलासारखी, अगदी घरच्यासारखी जबाबदारी पेलतात आणि त्यामुळे आम्हाला तुमच्या याच्याबद्दल तर काही विषयच नाही. परंतु एक सांगू इच्छितो, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दिवशी आजपर्यंत भारतातील इतिहासात फक्त शासकीय कार्यालयावर हा तिरंगा फडकत होता. परंतु तुम्हाला आम्हाला सन्माननीय नरेंद्र भाईंनी दिलेली ही संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करायची वेळ आपल्याला 13 तारीख ते 15 तारीख या दरम्यान आलेली आहे. आणि खूप सुंदर अशी कल्पना सरांनी सांगितली की त्याचा अपमान न होऊ देता झेंड्याचं जे पावित्र्य आहे ते राखता आपण सर्वांनी आपल्या घरावर तो ध्वज फडकावा, केसरी रंग वरती आणि सगळ्यात खाली हिरवा रंग अशा प्रकारचा तो झेंडा आपल्याला फडकायचा आहे. आणि आजपर्यंत गावाचा सरपंच असेल, नगरपालिकेचा नगराध्यक्ष असेल, कलेक्टर असतील किंवा शाळा प्रशासन किंवा सरकारी कार्यालय असेल,
तिथंच हा झेंडा फडकवला जात होता. परंतु तुम्हाला आम्हाला मिळालेल्या या संधीचं सोनं करायचं आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग फासावर गेले, ज्या स्वातंत्र्यासाठी गांधींनी आपल्या कपड्याचा त्याग केला, ज्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्यांचे नामोल्लेख कधी इतिहासात सापडत नाही असे लोक सुद्धा क्रांती होऊन गेले, अशा क्रांतीवीराचं थोडं तरी ध्यान ठेवून आपण आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या घराभोवती, आपल्या गावाभोवती आणि सजग नसणाऱ्या नागरिकांना सुद्धा जागृत करून त्यांना त्यात सहभागी करून घ्यायचं आहे. मी या प्रसंगी एवढंच सांगतो, पालक शिक्षक मेळावा जरी असला तरी सर आमचं जरी चुकत असलं तरी एखादा फोन करून आम्हाला सुद्धा सांगत जा, कारण की त्यावेळेस ती विद्यार्थ्याची चूक असेल, आमची असेल, ती आमच्या लक्षात येते. पुन्हा दुसरी एक गोष्ट महत्वाची, स्पर्धा ही शाळेत असते, परंतु स्पर्धा फक्त गुणात्मक नसावी. त्या गुणाचा अंत्यक्षर होता, कोणाला 20 पैकी 20 मिळतात, कोणाला 20 पैकी 19 मिळतात, त्याचा राग मनात धरून ती नसावी. स्पर्धा ही अत्यंत चांगल्या पद्धतीची असावी. त्याला 19 मिळाले ना, मग पुढच्या वेळेस आपल्याला 19.5 कसे मिळतील, परंतु त्याला आपल्यापेक्षा जास्त मिळाले म्हणून त्याचा राग करायचा, द्वेष करायचा या भावनेतून विद्यार्थ्यांना राहू नका. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर 9वी ते ग्रॅज्युएशन हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा 5 वर्षाचा तुमचा काळ आहे. इकडे तिकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. सर्वांनी एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, या 5 वर्षाचा तुमचा खडतर प्रवास म्हणजे तुमच्या जीवनाचा 50 वर्षाचा अत्यंत सुखमय जीवन प्रवास असा ज्या पद्धतीचं जीवन आहे. 9वा वर्ग, 10वा वर्ग, त्याच्यानंतर 11वी 12वी तुम्ही ज्या ज्या फॅकल्टीला असाल, सायन्स असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल, तिथून आपलं 12वीचं शिक्षण पूर्ण करा, ग्रॅज्युएशन पूर्ण करा. आमच्या वेळेस एवढ्या सुविधा नव्हता, कॅम्प्युटर नव्हते, मोबाईल नव्हता, टॅब नव्हता. 2 वर्षाचा कोरोना काळ गेला, तुम्हाला ती उणीव भरून काढायची संधी आहे. त्यामुळे 9वा वर्ग, 10वा वर्ग असेल, 11वी पुढची 12वी असेल, ते 5 वर्ष तुम्ही अत्यंत सलग गतीने आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. अडचण असली पालकाला सांगा, नसेल तरी एक सामाजिक संस्था म्हणून माझी सुद्धा एक संस्था आहे, त्या संस्थेत काम करतो, त्यांना सांगा. सगळ्यांचा पुस्तकाचा असेल, बाकीच्या सर्व गोष्टीचा असेल त्यात विचार होतो. आपल्या देशाला, राज्याला खूप चांगल्या प्रकारचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाभले. त्यांच्या विचाराचा, शिक्षण संस्थेचा सर्वांचा विचार करून सर्वांनी वागावं. पुन्हा एकदा सांगतो, 5 वर्ष खडतर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे 50 वर्ष सुखाचे जातील आणि संपूर्ण आयुष्य बदल अशा पद्धतीचा हा तुमचा आहे टर्निंग पॉईंट या विषयावर आला. आज तुम्ही 14-15 वर्षाचे विद्यार्थी आहात, तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचे आणि एवढ्या मोठ्या चांगल्या संस्थेत तुम्ही आहात. इतिहास साक्षी आहे, ज्या मराठी शाळेत शिकलेले विद्यार्थी कलेक्टर, IAS, ITS ऑफिसर झालेत, इंग्रजी शाळेचा बोजवारा उडवला आहे. फक्त पैशाची आणि शिक्षक विद्यार्थ्यांची कधी इतकी घुसमट होते अक्षरशः पाहिले. त्यामुळे म्हणतो की अत्यंत चांगल्या शाळेत आणि चांगल्या विद्यार्थी आपल्या चांगल्या शिक्षकाच्या सहवासात इथं आहे, हे आपलं भाग्य समजावं आणि 13 ते 15 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आपल्या घरावर तिरंगा राहावा एवढी विनंती करतो. सर्वांनी सन्मान केला. आज सर्व पाल्याच्या वतीनं तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि नाव आदरणीय अण्णाभाऊ साठे, वीर सावरकर यांच्या प्रतिमा आपण प्रेरणादायी म्हणून समोर लावलेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष पालकवर्ग, अतिशय सुंदर भाषण आता केली. आपल्याला माहीत पाहिजे की आता 9व्या वर्गापासूनच खरी समोर विद्यार्थ्याची त्या ठिकाणी जीवनाला आकारणी ही सुरू होत असते. काही पालक विचार करतात की 10व्या वर्गात गेल्यावर कोण त्याचा अभ्यास केला, पण आपल्याला माहीत असेल की 9वा आणि 10वा वर्ग हा बोर्डाच्या अंतर्गत आहे. म्हणजे बोर्डाचा पेपर जसा राहणार आहे, वार्षिक मार्च महिन्यातला बोर्डाचा फायनल पेपर जसा राहणार आहे, तसाच पेपर 9व्या वर्गाचा प्रथम सत्राला पण राहणार. म्हणून ते 9वी आणि 10वीचे सगळं सेम त्या ठिकाणी त्याचं पुनर्विभागणी पहिल्या याच्यात जर रिकामी राहायचं असेल तर बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा रिकामी राहायचं. तर खऱ्या 10व्या वर्गाला त्याची सुरुवात झालेली आहे. मागच्या वर्षी माहीत असेल तुम्हाला, मागच्या वर्षीच्या त्याच्या आदल्या वर्षी आपण परीक्षा देऊ शकलो नाही बोर्डाची, तर शासनाने 9व्या वर्गातल्या गुणांच्या आधारावर मार्क्स टाका म्हणून सांगितलं होतं. 9व्या वर्गाच्या त्याच्यावर आधारित का सांगितलं? कारण 9वी 10वीचा पॅटर्न सेम असतो म्हणून सांगितलं. म्हणजे खरी त्याची 10वीची सुरुवात झालेली आहे आता. म्हणून माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांच्या वह्या रोज बघाव्या. आम्ही काय शिकवतो आणि विद्यार्थी काय शिकतात याच्यामध्ये जर कुठला दुवा असेल तर ती फक्त त्याची वही आहे. ती वहीच त्याचा आरसा आहे, काय करतो त्याची. आम्ही काय शिकवतो ते गणित किती घेतो आणि ती वही कम्पेअर करा ट्युशनवाल्यांशी. माझं तर तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, आव्हान
की ट्युशनमध्ये किती गणितं घेतली असतील आणि शाळेत शिकवणाऱ्या सरांनी किती गणितं घेतली असतील. त्याच्यात बरे आम्ही कुठे कमी पडत असतील तर जरूर घेऊन आमची तक्रार पर्यवेक्षकाकडे करा, मुख्याध्यापकाकडे. कारण इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी दुसरा कोणी नाही, आमचा स्वतःचा मुलगा आहे. आमचा मुलगा असता तर त्याला काय कमी पडलं असतं, त्याला काय वाटलं असतं, पालक म्हणून आम्हाला काय वाटलं असतं, याचा विचार सर्वाधिक वर्गात पाऊल टाकल्यावर आम्ही करतो. तुम्ही विद्यार्थ्यांना विचारा की सरांनी आता 2 चॅप्टर झाले मॅथचे, तर त्याच्यातले किती गणितं घेतले, किती समजले नाही. जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत पुढच्या गणितावर पण आणला. मी पर्टिक्युलरली अकॅडमिक विषयीच बोलणार, त्या बाकीच्या गोष्टी तर होणारच आहे. शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम होत असतात, सरकारी शासनाचे पण कार्यक्रम असतात, संस्थेचे पण असतात, शाळेचे स्वतःचे पण ज्या पारंपरिक कार्यक्रम आहेत ते पण होत असतात. परंतु हे सगळं होत असताना आम्ही ज्याचा पगार घेतो त्याच्यासाठी आम्ही कसं काम करतो हे आमच्यासाठी महत्त्वाचं. तेच आमच्या अकाउंटला शेवटी जमा होणार. तेच खरं आमचं जे पुण्य राहील की आम्ही जे करतो त्याचं आम्ही काही देऊ शकतो का नाही विद्यार्थ्यांना, आणि त्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्व शिक्षक करतो. मी हे केवळ भाषणात बोलायच्या गोष्टी करत नाही, आपल्या मुलांची वह्या बघा आणि त्याच्यावरून ते ठरवतो. इथे नोकरी लागण्यापूर्वी 300-350 विद्यार्थ्यांचा फुल फ्लेज ट्युशन क्लास आम्ही घेतो. त्याच्यामुळे ट्युशनमध्ये कसं शिकवलं जातं, काय शिकवलं जातं आणि त्याच्यापेक्षाही कसं चांगलं देता येईल याचा विचार आम्ही या ठिकाणी सातत्याने करत असतो. कारण हेच तुमचं भविष्य आहे. आपल्याकडे 50 एकर शेती असेल, किती असले आणि मुलगा जर नालायक निघाला तर ती 50 एकर फुकू शकतो. अनेक पिढ्यांनी कमवलेली शेती एका पिढीत गमवणारे लोक पण आहेत. म्हणून ती आपली संपत्ती नाही आहे, आपली संपत्ती आपले मुलंच आहे, आपल्या मुलीच आहेत. त्यांना योग्य संस्कार आणि जीवनामध्ये कशा प्रकारे उभं करता येईल त्याच्यासाठी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काहीच नाही आहे, फक्त आपण त्याच्या सहज वयाचा त्याला सांगा रोज जे शाळेत शिकवलं त्याच्यावर तारीख टाकलीच पाहिजे. म्हणजे आम्ही काय शिकवलं आज शाळेत ते तुमच्या लक्षात. आणि त्याच्यात कुठे जर तुम्हाला कळत नसेल तर काही पालक खरोखर खूप जागरूक आहेत. मला त्यांचा अभिमान वाटतो तेव्हा आपण की ते येऊन भेटतात. सर आमच्या मुलाला थोडीशी भीती वाटते समोर येऊन गणित विचारायची असं स्पष्ट सांगतात. ते काही मोठे मोठे वर्ग आहेत 90-100. तुम्ही फार नशिबाने की या वर्गात थोडी संख्या मर्यादित आहे. आणि मी 2-3 गणितं शिकवल्यानंतर मुलांना समोर बोलवतो की तुम्ही आता फळ्यावर सोडून देता, विचारा तुम्ही तुमच्या पाल्यावरती असं होतं का नाही तुमच्या वर्गात. आणि आपला मुलगा आपली मुलगी किती वेळा फळ्यावर येऊन ते गणित सोडून दाखवायचा प्रयत्न करतो. हा प्रयोग करायला खूप वेळ लागतो. जिथे 2-4 प्रॅक्टिस सेटमधले गणित सोडून आम्ही पुढच्या भागावर जाऊ शकतो तिथे या गोष्टीला खूप वेळ लागतो. कारण ते पाहा लागतं की कसं सोडून राहिला, कोणती स्टेप सोडून राहिला. त्याच्यात त्याचं डेअरिंग पण वाढतं, त्याचा आत्मविश्वास त्याच्यातून दिसून पडतो. आम्हाला विद्यार्थी शिक्षक बनवायचे नाही आहे, तिथे येऊन सांगितलं, समजावून सांगितलं, पण तो कसा सोडवतो समोर येऊन प्रत्येकाची वही पाहणं शक्य नाही. त्याच्यातून बाकी मुलांना प्रेरणा मिळते, अरे तो जर सोडू शकतो तर आपणही सोडू शकतो की मग तो लक्ष देतो. शिकवत असताना मी कधी विद्यार्थ्यांना गणित लिहू देत नाही. आधी पहिले पूर्ण फळ्यावर पहा, पूर्ण गणित समजल्यानंतर लिहा. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करू देत. कारण मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेस मला जी त्रुटी आढळली गणित शिकवताना की सर शिकवत राहायचे ना आम्हाला लिहायला लागेल. त्याच्यातून माणूस गणित शिकू शकतो. मी तरी नाही शिकू शकलो, कदाचित खूप बुद्धिमान लोक शिकू शकत असतील. परंतु या गोष्टी केल्यानं थोडासा वेळ जातो आमचा. अनेक कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्हाला वेळ द्यावा लागतो. कधी 2-2-3 पिरियड कार्यक्रम जातात, त्याच्यावेळेस आमचा एखादा पिरियड पण जातो. मी जाधव सरांना बोलत असतो की 9-9वर जर मला एखादा पिरियड वेळ नसेल 1 मिनिट मला जरूर द्या. कारण हेच आमचं काम आहे. घार जशी आकाशात उडती पण तिचं लक्ष तिच्या पिल्लाजवळ राहतं, तसं आम्ही अनेक कार्यक्रम शाळेचे करतो पण आमचं लक्ष अकॅडमीवरच राहतं. कारण हेच आमचं मूळ काम आहे, याच्याकरता आम्ही या ठिकाणी लागलेलो आहे. कमळाचं फूल असेल आपल्याला ते वर आलेलं दिसतं, त्याचं पान त्या पाण्यामध्ये असतं, ते पान सडत नाही. तसं मुलांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी सुद्धा सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं. पण त्याचा स्पर्श आपल्या मनाला जास्त न होता आपण कशासाठी आहे तर अभ्यासासाठी हे शाळेत येतो. आज याचं सॅमरिक सतत विद्यार्थ्यावर होत आहे. कारण हेच तुमचं भविष्य आहे. याच्यातूनच तुमचा परिवार सुधारणार आहे, याच्यातूनच तुमच्या परिवाराचा विकास होणार आहे. दुसरी तिसरी कुठलीही गोष्ट नाही. आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जर आमच्यावर विश्वास ठेवला तर आम्हाला अधिक आनंद होईल. तितक्यात जास्त रिस्पॉन्सिबिलिटीने आम्ही इथे शिकवू. केवळ ट्युशन क्लासवर आधारित करू नका. तुम्ही लावा ट्युशन क्लास, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्याचं कंपॅरिझन पण आमच्या शिकवण्याशी करा अशी नम्र विनंती तुम्हाला सर्वांना करतो. मेळावा तुम्ही चालत मेळावा ठेवलेला आहे, तो दर महिन्याला ठेवायला पाहिजे. कारण काय की पालकाला एवढा वेळ नाहीये, पण हा वेळ काढून तो एक पालक घेऊ शकतो. तो आपल्या मुलाचे भविष्य काय आहे
म्हणजे सर्वच काही चालेल. एवढी आमची एक म्हणजे विनंती आहे सर तुम्हाला तेव्हा दर महिन्याला आहे पालन करा. ठीक आहे थँक्यू मला बोलायला. बरोबर एकदम त्यांनी सांगितलं मला मिटिंग या सहविचार सभेचे सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या सहविचार सभेसाठी आपण सर्वजण आलात असे माझे सर्व पालक बंधू आणि भगिनी. खरं तर दंडे साहेबांनी, दंडे सरांनी, पवार सरांनी सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. माझ्या वतीने मी 2-3 मुद्दे बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने जो आहे तो म्हणजे आपण आता दंडे साहेबांनी आणि पवार साहेबांच्या बोलणं आलो की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण घेत आहोत आणि या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम आपण राबवणार आहोत. सध्याच्या आपल्या केंद्र शासनाने आपल्याला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचा जो संधी दिलेली त्या संधीची आपण सर्वांनी लाभ घ्यावा. अनेकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या स्वातंत्र्याचा सण उत्सव साजरा करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. हर घर तिरंगा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपल्याला घराघरामध्ये आणि देशातील प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे. हा एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे 9 ऑगस्ट क्रांती दिन आपण सर्वजण राहतो. उद्या सामूहिक राष्ट्रगीताचं आयोजन करण्यात आले. तर जिथे कुठे आपण उपस्थित राहू शकत असू, म्हणजे आपण आदर्श शाळेच्या आजूबाजूला राहत असू, आपण आदर्श शाळेमध्ये यावं असं निमंत्रण देतो तुम्हाला. तुम्ही जिल्हा परिषद मैदानाच्या जवळपास राहत असाल, जिथे कुठे तुम्हाला राष्ट्रगीतामध्ये जाऊन सहभागी होण्याची संधी मिळेल तर आपण सर्वांनी उद्या ठीक 11 वाजता संपूर्ण देशामध्ये एकाच वेळेस समूह राष्ट्रगीत गीताचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सर्व पालकांनी सहभागी व्हावं असं मी शाळेच्या वतीने आपल्याला आव्हान करतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे विद्यार्थ्याच्या बाबतीत आपली भूमिका, पालकाची भूमिका आणि शिक्षकाची भूमिका. दंडे सरांच्या बोलण्यातून जाणवलं आणि मी पण ते सांगतो की तळमळीनं आम्ही शिकवतो विद्यार्थ्यांना. स्वतःचा मुलगा आहे या हिशोबाने आम्ही शिकवतो. प्रसंगी आम्हाला त्याला शिक्षा सुद्धा करावी लागते. तर आपण समजून घ्यायला पाहिजे आमचा जी तळमळ आणि भावना आहे ते आपण लक्षात घ्यायला. पण यासोबतच एक चांगला शिक्षक पाहून दिला, एक चांगला वर्ग पाहून दिला, एक चांगली शाळा पाहून दिली आणि आपली जबाबदारी संपली असं कोणत्याही पालकांना समजू नये. किंवा त्याला चांगल्या शाळेत टाकलं, चांगल्या वर्गात टाकलं, चांगल्या ट्युशन लावल्या म्हणून आपण आता होऊन जाईल तो व्यवस्थित तयार होईल, त्याचा सर्वांगीण विकास होईल असं कोणीही समजू नये. विद्यार्थी जो आहे तो 6 तास शाळेमध्ये राहतो आणि 18 तास जो आहे तो समाजामध्ये वावरत असतो. त्याच्या अवतीभोवती राहणारे जे लोक आहेत त्या लोकांचं अनुकरण करण्याची तो दाट शक्यता. म्हणजे आपल्या पाल्याकडे आपलं पूर्ण लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार साहेब जेव्हा वर्गामध्ये येत असतील किंवा मी जेव्हा वर्गामध्ये शिकवायला येत असेल, दंडे सर किंवा इतर विषय शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवायला येतात तेव्हा आम्हाला एकाच वेळी 72-75 मुलांचा विचार करतो. पण पालक म्हणून तुम्हाला फक्त तुमच्याच मुलीचा आणि तुमच्याच मुलाचा विचार करा. त्यामुळे वैयक्तिक लक्ष जितकं तुम्ही काळजीनं आपल्या मुलाकडे किंवा पालकाकडे देऊ शकता तेवढं कदाचित आमची इच्छा असून सुद्धा आम्ही देऊ शकत नाही. ही आमची खंत तुम्हाला मी बोलून दाखवतो. त्यामुळे पालक म्हणून आपल्या मुलाकडे पूर्ण लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला जे सरांनी सांगितलं, दंडे साहेबांच्या भाषणातून आलं, फार सुंदर विचार त्यांनी मांडले की मार्कवंत मुलं नाही बनवायची, आपल्याला गुणवंत मुलं बनवायची. नुसते मार्क मिळवणे म्हणजे तो सुशिक्षित झाला, सुशिक्षित बनवायचाच आहे विद्यार्थी, पण त्याच्यासोबत सुसंस्कृत सुद्धा बनवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावर योग्य संस्कार होणं गरजेचं आहे. मुलाची बॅग जी आहे त्याच्या पाठशात म्हणजे त्याला माहिती नसताना तुम्ही किमान हप्त्यातून 1 वेळा तरी चेक करायचं. कारण जेव्हा आम्ही चेक करतो त्यांच्या बॅग तर आम्हाला विविध गोष्टी दिसतात. सर पुढे बॅगमध्ये साखळी सापडली, पुढे बॅगमध्ये फायबर सापडतं, पुढे विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये तर तंबाखू आणि कॉपी चेक करताना जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना चेक करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. किती भयंकर गोष्ट आहे, की विचार जर केला तर ती भयंकर गोष्ट आहे. पालक म्हणून आपलं लक्ष त्याच्याकडे असणं अत्यंत आवश्यक. त्याचे मित्र कोण आहे, त्याच्या मैत्रिणी कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच जेव्हा आपण त्याला ट्युशन क्लासला पाठवतो तेव्हा ट्युशन क्लासला पाठवल्यानंतर तुम्ही हप्त्यातून किमान 1 वेळा तरी त्या ट्युशन क्लासला भेट देणं गरजेचं आहे. कारण तो ट्युशन क्लासमध्ये दाखवलं, ट्युशनला जेव्हा जातो, ट्युशनमध्ये कुठे बसतो, ट्युशनमध्ये त्याचे इतर मित्र कोण, त्याच्या इतर मैत्रिणी कोण, त्याच्या इतर ऍक्टिव्हिटीज काय
आपण त्याला गाडी देतो. आम्हाला असा अनुभव येतो. एक दिवस आता मी सहज माझ्या वर्गाच्या म्हणजे पाव आपण एक अवलोकन केलं. मी 10 वर्ग शिक्षक आहे की माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कुठे कुठे ट्युशन आणि ते घेऊन एक दिवस सकाळी चक्कर मारलं. पाहू काय कारण अनेक भानगडी, अनेक भांडणं, अनेक कंटे ऐकू येतात आम्हाला शिक्षक म्हणून. तर विद्यार्थी 8 वाजता ट्युशन असतील तर ते 7 वाजता घर सोडतात. 7:15 7:30ला चौकामध्ये उभे राहतात. एकेका गाडीवर 4-4 जण बसलेले आणि चौकामध्ये मस्त गप्पा मारतात. टाइमपास. मुलं बिघडण्याचं ज्याला आपण म्हणू एज वय टीनेज वय वर्ष 13 ते वय वर्ष 19 हे अत्यंत धोक्याचं वय. आणि सरांनी जे सांगितलं दंडे सरांनी की जर तो मुलगा बिघडला तर आपण त्याच्यासाठी कितीही प्रॉपर्टी कमावून दिली असली तरी काहीही फायदा नाही. त्याच्याकडे वेळीच लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मुद्दे आपल्याला बोलताय की सरांनी जो मुद्दा मांडला की दर महिन्याला आपण एक पालक मेळावा आयोजित केला पाहिजे जेणेकरून तुमची आणि आमची भेट होईल आणि मुद्द्यांवर विचार होतील. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की कदाचित पालक संपर्क योजना राबविणारी चिखलीतली आणि महाराष्ट्रातील पहिली शाळा आहे. आम्ही पालकांच्या सतत संपर्कात आहे. आम्हाला आमच्या संस्थेला आमच्या पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की आजचा पालक जो आहे तो व्यस्त आहे. त्याची कितीतरी इच्छा असली तरी शाळेमध्ये यायला त्याला वेळ नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही वर्ग शिक्षक, विषय शिक्षक प्रत्येक पालकाच्या घरी जाऊन त्यांचा संपर्क करतो आणि त्या संपर्कामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा विनिमय करतो. आमच्या अडचणी तुम्हाला सांगतो, तुमच्या अडचणी आम्ही जाणून घेतो. पालक म्हणून तुम्हाला सर्वांना याचा अनुभव ऑलरेडी आलेला असेल. याच्या अगोदर पण आलेलं असेल. सरांनी सांगितलं जसं की काहींचे तिसरं मूल्य शाळेमध्ये आहे. अगोदरच्या मुलाच्या बाबतीत तुमचा अनुभव पाठीचा असेलच की शाळेतला प्रत्येक शिक्षक तुमच्या पालक संपर्काला आलेला असेल आणि संपर्क विद्यार्थ्याची केस रचना याच्याकडे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्याचा संयम नाही. संयम नसल्यामुळे तो आरोग्य होण्याची चिन्ह उलटून बोलतो. शिक्षक करायला गेले तर रागारागाने पाहतो. हे जे त्याच्या वर्तनामध्ये होणारे बदल आहे ते पुन्हा आम्हाला वेळीच त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल याचा विचार करायचा. जे धनवे साहेबांनी सांगितलं की निव्वळ मार्क मिळवायचे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवला. ते मार्क थोडेसे 19-20 झाले, 3चे 16 पडले, 16चे 12 पडले, 12चे 14 पडले. हे झालेलं शैक्षणिक नुकसान तुम्ही येणाऱ्या काळामध्ये भरून काढा. तुम्हाला भरून काढायला संधी, आम्हाला भरून काढायला संधी. पण आज जर त्याचं वळण बिघडलं, 2 शब्दात सांगायचं झालं, जर त्याचं वळण बिघडलं तर ते आम्ही सहजासहजी ठिकाणावर आणू शकत नाही. शिक्षक म्हणून आम्हाला 2-3 वर्ष त्रास होईल पण तुम्हाला ते आयुष्यभर सहन करण्याच्या गोष्टी. त्यामुळे त्याचं चारित्र्य घडविणे आणि त्याच्यावर लक्ष असणं आपलं पालक म्हणून अत्यंत आणि खूप गरजेचं. हे मित्र कोण, मैत्रिणी कोण, त्याच्या एकंदर प्रत्येक मोबाईल हातात घेऊन मोबाईलचा वापर कमी करा. पूर्णपणे मोबाईलचा वापर मोबाईलचा वापर तुम्ही बंद करू शकत नाही, मी पण बंद करू शकत नाही. हे आपल्याला मान्यच करावं लागेल किंवा असं कोणी म्हणून की माझ्या मुलाला पाहूच देत नाही मोबाईल, शक्य नाही आजच्या काळामध्ये. पण जितका त्याचा वापर कमी करता येईल तेवढा वापर कमी करा. तो काय पाहतो ते आपल्याला माहिती की मोबाईल घेतो तर नेमकं मोबाईलवर काय पाहतो, कोणते कार्यक्रम पाहतो, काय पाहतो, अभ्यासाच्या बाबतीत याच्यावरही लक्ष ठेवा. अनेक गोष्टी आहेत. थोडंसं ऐकताना नकारात्मक जरी वाटत असलं पण एकंदर व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याच्या आवश्यक. त्यानंतर अभ्यासाचं पण नियोजन असलं पाहिजे. अभ्यासाचं वेळापत्रक असलं पाहिजे. अभ्यासाचं वेळापत्रक करा. एक निश्चित वेळ ठरवा. जनरली काय होतं, आता तुम्हाला वेळ पुढच्या वर्षी 10वी मध्ये जेव्हा त्याच्या ट्युशन क्लासेस तुम्ही लावा तर ट्युशन क्लासेस लावताना एकतर सकाळचा वेळ निवडा किंवा एकतर संध्याकाळचा निवडा वेळ असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण होतं काय, आपण जेव्हा सकाळी त्याच्या 2 ट्युशन लावतो, संध्याकाळची त्याची 1 ट्युशन लावलं. मग आता त्याचा 8 ते 9 आणि 9 ते 10 ही जर तुम्ही ट्युशन लावली तर सकाळी त्याचा पूर्ण वेळ ट्युशनच्या तयारीमध्येच जातो. त्याला पुस्तक घ्यायला वेळ, शाळा गेली दिवसभर, संध्याकाळी पुन्हा ट्युशनमध्ये त्याचा वेळ जातो, थकलेला असतो. आता आपणही पाहतो की त्याच्या पाठीवरचं अंतरासोबत एक ट्युशन बस स्टँडवर, दुसरी ट्युशन चिंच झाली, थकून जातात पूर्ण. त्याच्यातून काय अभ्यासाची आपण अपेक्षा करणार. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याच्या सगळ्या ट्युशन जर सकाळी आठवून गेल्या तर संध्याकाळी जर तो शाळेतून घरी आला 5, 5:30, 6ला त्याला सगळे त्याची विधी आठवले, चहा वगैरे घेतला, थोडासा फ्रेश झाला, 6ला जरी अभ्यासाला बसला तर 9, 9:30 पर्यंत तुम्हाला कंटिन्यू अभ्यास, एक चांगला वेळ त्याला मिळतो. यावेळी संध्याकाळी जर ट्युशन लावलं सगळ्या त्याच्या, तुम्ही आम्ही सर्व जाणतो की सकाळचा वेळ हा उत्तम वेळ हा लक्षात राहण्यासाठी एनर्जी असते माणसामध्ये, अभ्यास करायसाठी एनर्जी असते. त्याच्यानंतर
जे दिवसभरात घडलेल्या त्या घडामोडी आहेत त्या आपण आपल्या डोक्यात याची संभावना फार कमी असते, माइंड फ्रेश असतो. त्यामुळे सकाळी जो अभ्यास आपण करतो तो लक्षात राहतो. त्यामुळे सकाळी जर आपण सकाळच्या ट्युशन कॅन्सल करून संध्याकाळी ट्युशन लावल्या तर सकाळी तो 6 जरी ट्युशन म्हणजे अभ्यासाला बसला 9-9:30 पर्यंत त्याचा सलग छान अभ्यास. थोडक्यात काय तर अभ्यासाचे नियोजन करा. पालक म्हणून तुम्ही त्याला नियोजन करून द्या आणि केवळ इंग्लिश मॅथ सायन्स असा विचार न करता सर्व विषयाला सारखा न्याय कसा देता येईल असा प्रयत्न आपण करा. त्याला मार्गदर्शन करा वेळोवेळी, त्याच्याशी सकारात्मक संवाद साधा. खास करून माता बहिणींना मी विनंती करेन की आपल्या पालकाशी वेळोवेळी पालक म्हणून आपल्या पाल्याशी वेळोवेळी बोला. त्याच्या मनात अनेक भावना असतील, अनेक त्याचं दुःख असेल, अनेक त्याच्या त्रास असतील, अनेक त्याच्या अडचणी असतील. मध्ये जर पालक म्हणून तुम्ही त्याच्याशी सकारात्मक संवाद केला, खास करून आईशी मूळ मोकळं होतं लवकर आपल्या सर्वांना होते, त्याच्या अडीअडचणी जाणून घ्या. त्याच्या मनात एखाद्या वेळेस जर कोणती घुसमट होत असेल तुम्ही घुसमट जाणून घ्या, ती बाहेर काढण्याचा त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण पालक म्हणून सगळ्यांनी करावा. त्याला अभ्यासामध्ये मदत करा, त्याचं वेळापत्रक तयार करून द्या. कठीण विषय जो त्याला वाटतो त्या विषयाचा अभ्यास करायला टाळतो म्हणून जो विषय त्याला कठीण वाटतो त्या विषयाकडे कमी वेळ देतो असा माझा वैयक्तिक मी जे केलेलं आहे अवलोकन केलेलं त्यावर मी सांगू इच्छितो. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की ज्या विषयाची त्याला भीती वाटते, ज्या विषयाची त्याची अडचण आहे त्या विषयाला तुम्ही अधिक वेळ द्यायचं मला सांगा. त्याच्याकडून अधिकाधिक तयारी करून बोलायचं झालं तर पुन्हा आपण एखाद्या वेळेस असा पालक मेळावा करू आणि तेव्हा सविस्तर करू. अनेक मुद्दे आहेत, खरं तर बोलायचं मी वेळेअभावी मी इथं थांबतो. मला जे काही महत्त्वाच्या गोष्टी वाटत होत्या त्या एक विषय शिक्षक म्हणून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण त्या शांतचित्ताने ऐकल्या आणि समजूनही घेतल्या त्याबद्दल पुन्हा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आयोजकांनी संयोजकांनी मला इथे बोलायची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. हे आपल्याला एक सांगू इच्छितो की आपल्या वर्गाचं एक ॲप तयार केलेलं आहे. 15 ऑगस्टला ते लॉन्च आहे. त्यामध्ये माझ्या वर्गामध्ये जे काही ऑफरिंग येणार तुमचा मुलगा प्रेझेंट आहे काय असेल ते सर्व तुमच्या मोबाईलवर येईल. विनंती फक्त एवढीच आहे की तुम्ही मला दिलेले मोबाईल नंबर काही विद्यार्थ्यांनी तुमच्या माझ्या आपल्या वर्गाच्या ग्रुपमधून डिलीट करायचं ठरवलं आहे. त्याबरोबर काही मुलांनी आधार कार्ड व्यवस्थित दिलेलं नाही. त्याबरोबर काही विद्यार्थ्यांना मी नेहमी वारंवार सांगतो तुम्हाला एक प्रोफाईल द्या म्हणून की ज्याच्यावरती तुमच्या ट्युशन संपले कोणत्या ठिकाणी आहे तुमच्या ट्युशनच्या सरांचा मोबाईल नंबर मला द्या, तुमच्या आजोबाचा नंबर द्या, तुमच्या आजोबाचे 2 घरे त्याचा नंबर द्या. तुमच्या सगळ्या पालकांना मी सांगितलेलं आहे. याचं कारण असं आहे कदाचित तुमचा नंबर लागत नाही अशा वेळेला मी बाजूला फोन करू शकतो. दुसरा विषय आहे तुम्ही सांगता ट्युशनमध्ये काय चालतं, तुम्ही पालक आहेत या नात्याने मी त्या ट्युशनवाल्याला विचारू शकतो की माझा विद्यार्थी ट्युशनमध्ये आहे तुमची प्रगती काय आहे. काही वेळेला काही विद्यार्थी सरांनी सांगितल्याप्रमाणे ट्युशनच्या भरोशावर आमचा अभ्यास करत नाही. त्यामुळं पालकांची आणि ट्युशनवाल्यांची चर्चा आम्हाला करायची आहे. आदरणीय मुख्याध्यापक शेळके सर आलेले आहेत. मी शेळके सरांचं स्वागत आदरणीय आमचे मित्र कुलकर्णी सर यांना स्वागत करायचं. तुमचा विद्यार्थ्याला किती गुण मिळाले आहे, तुमचा विद्यार्थी किती वाजता शाळेत आला काय आला हे तुम्हाला शाळा बघल्यानंतर जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये माहिती मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मुलांजवळ मोबाईल आहे ते आता देणं बंद करा. आता सगळं काही शाळेत सुरू आहे त्यामुळे मोबाईल देणं बंद करा. सर्वात सरांनी तुम्हाला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत पण मी 2 सूचना सांगतोय आईंना वडिलांना की तुमच्या मुलगा किती वाजता शाळेत जातो किती वाजता घरी येतो याची नोंद ठेवा. दुसरी गोष्ट आतापासूनच करा नियोजनात्मक अभ्यासाला ठेवा. म्हणजे घरामध्ये स्वतः एक टाइम टेबल तयार करा. तो रात्री किती वाजेपर्यंत अभ्यास करतो, सकाळी किती वाजता उठतो आणि त्याचे कुठल्या प्रकारचे मित्र घरी येतात काय येतात याची नोट तुम्ही ठेवली. तुमच्या विद्यार्थ्यांना माझ्या विद्यार्थ्यांना कोणी बाजूला करणार लक्ष राहील. धन्यवाद. सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांची अपेक्षा असते तुम्ही बाहेर जाऊन फोन करतात थोडंसं फोन करणं कमी करा आणि विद्यार्थ्यांना 100% शाळेत पाठवा. काही विद्यार्थी औषधं डॉक्टरचं सर्टिफिकेट देतात मी बीमार पडलो म्हणून. आम्हाला डॉक्टरांची आवश्यकता नाही. तुमचे डॉक्टर तुम्ही खरे डॉक्टर आहे. तुम्ही एक चिठ्ठी लिहून द्या माझा पालक या गावाला येतात त्याला स्वर्गात बसू द्या. या चिठ्ठ्यात छोटी चिठ्ठी लिहू नका मोठी द्या. त्याबरोबर 100% शाळेत त्याला हजर करा. मी तुम्हाला एवढं सांगतो की जास्तीत जास्त 1.5 महिन्यामध्ये परीक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी सुरू लागते. शाळेचे अकॅडमिक कार्यक्रम सुरू आहे ते शासकीय कार्यक्रम आहे. आम्ही कुठल्याच कार्यक्रम मनाने घेत नाही. आम्हाला आमच्यावर बर्डन आलेलं आहे की आमच्या विद्यार्थ्यांना सिलेबस कसा पूर्ण होईल. त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही रेग्युलर शाळेत पाठवा. त्याला व्यवस्थित गृहपाठ करायला सांगा. ट्युशनही होणार तर शाळेची ट्युशन खूप महत्वाची आहे. कारण तुमचा मुलगा कलेक्टर झाला काही झाला शेवटी
तुम्ही निर्गम होता येण्यासाठी शाळेमध्ये यावं लागतं, त्यावेळेस आम्हाला तुमची प्रगती द्यावी लागते. त्यामुळे शाळेच्या संपर्कात मी असेपर्यंत तुम्ही असेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रेग्युलर शाळेत पाठवा आणि अडचणी असतील तर मला पर्सनल फोन करा आणि सहसा ग्रुपवरती जे तुम्हाला पर्सनल असेल तर मला रिस्पॉन्स द्या. तर असं काही तुम्ही द्या की सर आम्ही वाचलं नाही. धन्यवाद. मार्गदर्शन करणार नाही, संवाद साधणार. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री म्हणजे पर्यवेक्षक श्री जाधव सर, पालक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मंडळ, साहेब, पालक संघाचे सदस्य आंबेडकर सर, त्या वर्गाचे शिक्षक श्री राहुल पवार सर, शिक्षक पालक संघाच्या सदस्या राजू मॅडम, जोशी मॅडम, सर्व पालक गेल्या 2 दिवसापासून शाळेमध्ये वेगवेगळ्या वर्गाचे पालक मेळावे सुरू आहेत. म्हणजे 9:30-10 वाजता निघालो, 9:15 वाजता मध्ये शिवाजी हॉस्पिटल गाडीची शॉपिंग जे असते ते दूर झाल्यामुळे गाडी बंद करण्याची त्याला बोलावणं आणि गाडी चालू करणं त्यात वेळ गेला. त्यामुळे सर्व झाले त्याबद्दल आपली सर्वांची व्यक्त करतो. शिक्षक पालक संघाची स्थापना, शिक्षक पालक संघाची बैठक का झाली याचा मुख्य उद्देश आहे शिक्षक पालक आणि विद्यार्थी हा एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचा सर्वांनी विकास साधायचा. कारण आपण वर्षभर जी काही कामं करतो ती कोणासाठी करतो, त्या मुलांसाठीच करतो. आपली मुलं चांगली शिकली पाहिजे, चांगली राहली पाहिजे, चांगली वागली पाहिजे, चांगली नोकरी त्यांना मिळाली पाहिजे. मी तर असं म्हणेन की चांगले संस्कार याच्यावर झाले पाहिजे. नाही डॉक्टर होणार, नाही इंजिनियर झाला, एखादा मुलगा तर चालेल, तो चांगला नागरिक जर झाला तर निश्चितपणे त्याचा त्रास आपल्याला होणार. म्हणून आपलं तंतोतंत लक्ष मुलांकडे असलं पाहिजे. तो शाळेत केव्हा जातो, विशेषतः मुलींकडे लक्ष असलं पाहिजे. शाळेची वेळ काय, सुटण्याची वेळ काय, शाळेत मुली येताना थोडंसं आठवड्यातून रोज नाही पण 2दा एकदा त्यांच्या सोबत यावं मुलींसाठी. पण जाताना सुद्धा शाळा सुटल्यावर एक दोन हप्त्यातून जर चक्कर मारा की काय परिस्थिती येत असते ते थोडंसं वचक राहतो. बाकी ते बाहेरचे एक गॅरंटी देतो तुम्हाला की शाळेच्या गेटच्या आल्यानंतर तुमच्या मुलं 100% सुरक्षित आहे. परंतु शाळा सुटल्यानंतर 25-30 मीटर पुढे गेल्याने मग आम्ही काही त्या ठिकाणी नसतो. म्हणून थोडंसं रस्त्याने आपला थोडा वचक असला पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी थोडंसं बसलं पाहिजे त्यांच्याजवळ. थोडंसं म्हणजे पालकपणी बसू शकणार नाही, तो माता भगिनी जे आहे थोडं संध्याकाळच्या वेळेला आपला तो टी व्ही बंद ठेवून त्या मुलांजवळ बसले, घरात काय झालं, त्याला काय शिकवलं, होमवर्क काय आहे, त्याच्या वह्या पूर्ण आहेत की नाही, प्रत्येक विषयाची वही केली की नाही, अभ्यासक्रम कुठपर्यंत आहे, घटक चाचणीला कोणती प्रकरण आहे, त्याचा अभ्यास झाला का, पत्रपत्राला कोणते प्रकरण आहे, त्या सगळ्या गोष्टीचं थोडंसं नियंत्रण त्याच्यावर आपलं घरी असतं. आणि जरी किमान 2-3 तास तरी अभ्यास त्यांनी केला पाहिजे. ट्युशनला गेल्यानंतर सुद्धा थोडा वाश ठेवा द्यायचा. ट्युशनला जातात तर कुठे जातात, काही पालकांना काय असतं वेळ नसतो, साहजिक आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये वेळ नसतो, आपण मुलांना पैसे देतो आणि मोकळे होतो. बाकी काही सांगू नको म्हणतात मला, किती पैसे पाहिजे तुला, 200 ते 300 नाही का, पण तुला कामं करत जा. असं न करता थोडासा वेळ या मुलांसाठी काढा, आवश्यक आहे, काळाची गरज आहे. त्यानंतर दिवसभरात काय काही गडबड जर झाली असेल तर मुलांनी घरी सांगितलं पाहिजे. भांडणं होतात आणि भांडणं झाल्यानंतर 4-5 दिवस त्रास झाल्यानंतर मुलं मग तुमच्याजवळ सांगायचं, मग तुम्ही आमच्याकडे. त्याच्याबरोबर वर्ग शिक्षकाला वगैरे सांगितलं तर वर्ग शिक्षक आणि पालक दोघांकडून आणि आम्ही मुख्याध्यापक काही पर्यवेक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून त्या मुलांच्या भांडण्याचा निपटारा करू शकतो. मुलींची माता भगिनींनी मैत्रीच केली पाहिजे. तिथे काय अडचणी आहे, कोणतीही गोष्ट शेअर केली पाहिजे आपल्याशी त्यांनी. माता भगिनींनी कोणतीही गोष्ट, काय त्रास आहे तिला दिवसभरामध्ये किंवा आठवड्यामध्ये किंवा वर्गामध्ये किंवा रस्त्याने, ते पूर्ण
माता भगिनींजवळ मुली शेअर करू शकतात, त्या उघडपणे बोलल्या पाहिजे, तुमच्याशी मोकळेपणाने बोलल्या पाहिजे. तर काही मुली गौरव सांगत नाही, नंतर मग त्याचा स्फोट होतो. म्हणून आपला संवाद जर मुलीशी चांगला असेल तर आपण त्या बऱ्याचशा समस्यांमधून त्या मुलींना सुद्धा काढू शकतो. त्याच्यानंतर हा सर्व सप्ताह जो आहे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा पूर्ण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. आणि 9 ते 15 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे देश दिले. त्यामध्ये उद्या समूहगान राष्ट्रगीत सगळ्या पालकांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी आवाहन केलंच असेल. राष्ट्रगीतासाठी माता भगिनी पालक सगळे या. काहीच नाही, 15 ते 20 मिनिटाचा कार्यक्रम आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर 13 ते 15 तारखेला आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावा. मला सगळे काय सांगून राहिले आम्हाला, कशाला लावायचं तिरंगा ध्वज? काही नाटककार किंवा आदर्श शाळा नाटक काढत नाही, शासनाचे आदेश आहेत. आणि मग तिरंगा का फडकवणे? 30-40 रुपये ज्या मातेला 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये शाश्वत पडावं लागलं, अशा भारत मातेच्या पायाच्या शिवल्या 15 ऑगस्ट 1947 तुटून पडल्या. आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ते स्वातंत्र्य काही सहजासहजी नाही मिळालं. अनेक क्रांतिकारकांना त्याच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. आणि त्यावेळेला स्वतंत्र देश आमच्या ताब्यात आयता त्यांनी दिला. आणि आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत, सर्व गोष्टी आम्हाला मिळतात. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर त्या ज्यांनी बलिदान या स्वातंत्र्यासाठी दिलं त्यांना श्रेय जातं. तर आज युक्रेनची स्थिती काय आहे? रशियाने युक्रेनवर हल्ला केला. परिस्थिती इतकी बेकार आहे की त्या लोकांना सगळे घरदारं, शेती वाढली, त्यांची संपत्ती सोडून पळावं लागलं. त्यांची घरदारं उद्ध्वस्त. आपण टी व्हीवर पाहिलं, पेपरमध्ये वाचलं, तर ते सुखी आहेत का? आम्ही सुखी आहोत, कारण आमचा देश सुरक्षित आहे. देश कोणामुळे सुरक्षित आहे? इकडे सीमेवर जवान आहे, गव्हर्नमेंट चांगले आहे, आणि इकडे किसान आहे, शेती पेटी. हे सगळं अलबेल वातावरण आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या क्रांतिकारकांनी प्राणाचं बलिदान केलं त्यांच्या आठवण म्हणून आणि देशामध्ये एक देशप्रेमाची लहर किंवा एक वातावरण निर्माण झालं पाहिजे. प्रत्येक घरात ही एक संधी आहे, तिथे आपल्या कधीही शासनाने प्रत्येक घरावर ध्वज फडकावा अशा प्रकारची संधी दिलेली नाही. म्हणून एक संधी आहे आपल्या घरावर आपण भगवा ध्वज फडकवायचा. 15 तारखेला 7 ते 9च्या दरम्यान तो लावायचा आहे. 3 दिवस ठेवायचा आहे आणि 13 तारखेला आणि 15 तारखेला संध्याकाळी तो ध्वज उतरून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याची घडी करायची आहे. त्याची आचारसंहिता कसा लावायचा, काय लावायचा, तो व्हिडिओ सर ग्रुपवर टाकतील, ते वाचा, ऐका तो व्हिडिओ. त्या पद्धतीने पूर्णपणे ध्वजाचा गरिमा किंवा ध्वजसंहिता जी आहे तर पूर्णपणे पालन करूनच तो ध्वज आपण लावला. तर ध्वज कुठे मिळेल? त्यांनी असं म्हटलं की ध्वज पोस्टामध्ये सुद्धा विक्री जाऊन जातात. त्याच्यानंतर प्रिंटर्स उपलब्ध आहे. 25-30 रुपये त्याची किंमत आहे. ती काही काही लागणार. एवढं सगळं आपण केलंच पाहिजे असं माझा अभिप्राय आहे. संपूर्ण शहरात नाही तर संपूर्ण देशामध्ये हे तिरंगा प्रत्येक घरावर फडकला पाहिजे. फडकणार आहे तिथे आमचं घर म्हणजे सुनं दिसायला नको. ज्याप्रमाणे आपण गुढीपाडव्याचा उत्सव साजरा करतो आणि प्रत्येक घरावर मुली असते, त्याच पद्धतीने 13 ते 15 ऑगस्टला तिरंगा ध्वजा प्रत्येक शेजारच्यांना सांगा, परिसरात सांगा, आजूबाजूला आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना सुद्धा सांगा की बाबा 25-30 रुपये खर्च करा. आणि एक वातावरण काय याचा परिणाम जो फुटीरवादी शक्ती आहे त्याच्यावर होतो की संपूर्ण हिंदुस्थान एकजूट घेतला पाहिजे. एक संधी आहे संपूर्ण हिंदुस्थानला एकता टाकली. म्हणून सगळ्यांना एकच विनंती करतो की उद्या 11:15 वाजता प्रार्थनेकरता या आणि 13 ते 15 ऑगस्टला आपल्या घरावर तिरंगा ध्वज करतो. खूप काही बोलण्यासारखं आहे. अनेक पालक मेळावे होणार आहे. त्यातून आपण आणखी काही बोलू. मला असं वाटतं या ठिकाणी शाळा वाढवण्याची वेळ सुद्धा जाते. त्या ठिकाणी
असतील वर्गाचे शिक्षण मिळवून आणि सहकारी सर्वात महत्त्वाची मला दोन होईल. आत्तापर्यंत सर्व पालकांच्या बाबतीतलं डिटेल होतं. शैक्षणिक बाबतीतलं सर्व माहिती या ठिकाणी आपल्यासाठी झाली असेल, त्याचा वापर मी ते करणार नाही. परंतु आणि मला सकाळी सांगितलं होतं की सर तुम्हाला प्रमुख नवीन बोलायचे आणखी 2 वर्गाची तिथे गेलो पाठशाळेची घेऊन तिथे म्हटलं सर आहे माझ्या सहकारी असायची तिथे सगळ्याला म्हणून मी शेवटी का होत नाही, परंतु तिथे द्यावं. तर विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना या 6 महिन्यात शुभेच्छा त्यांना एवढं सांगणार करा की आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे वर्ग 9 मध्ये मुलं आहेत, यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. शारीरिक मानसिक भावनिक सगळे बदल झालेले आहेत यामध्ये. ते आपलं ऐकत नाहीत असं म्हणू नका, ते ऐकतातच आणि त्यांना तुम्ही दुरुस्त करायचं अजिबात नाही. 99% काम आम्ही लोक करणार आहे. फक्त 1% तुम्हाला सहकार्य करायचं आहे, समन्वय ठेवायचा आहे, सहविचार ठेवायचा आहे, संवाद ठेवायचा आहे शिक्षकांच्या सोबत. तरच या विद्यार्थ्यांना आपण ज्या ट्रॅकवर आपल्याला अपेक्षित आहे त्या ट्रॅकवर आपण ठेवू शकतो, अन्यथा आपल्याला याचा त्रास होईल. म्हणून अगोदरच्या वक्त्यांनी सर्व आपल्याला माहिती सांगितलेली असेल. समन्वय ठेवावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, सुरुवातीला मला सन्मानीला बोलायलाही संधी दिली, त्याबद्दल आयोजकांच्या वगैरे शिक्षकांच्या ठिकाणी आभार मानतो. शेवटच्या टप्प्यात का होत नाही, पण तुम्ही मला ऐकून घेतलं आपलाही सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माता सरस्वती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन करतो. या पालक मेळाव्यासाठी उपस्थित सर्व पालक बंधूंनी, आमचे मार्गदर्शक आदरणीय खळके सर, पालक प्रतिनिधी धनवे साहेब, माधुकर सर, राघवताई आणि माझे सहकारी बंधू. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत सर्वांनी सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मला बोलायचं असं काही राहिलेलं नाही, परंतु तरीसुद्धा अध्यक्ष या नात्यानं समारोप करणं हे माझं कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं ध्येय असतं आपल्याला माहीत आहे. आणि त्यासाठी आपला जो विद्यार्थी आहे तो संस्कारक्षम बनला पाहिजे. फक्त पुस्तकी ज्ञान त्याने घेतलं नाही पाहिजे. धन्य साहेबांच्या भाषणातून आपल्याला ते लक्षात आलं. तो संस्कारक्षम नागरिक बनला पाहिजे. म्हणजे समाजामध्ये जगत असताना त्याला किंवा त्याच्या पालकांना मान खाली घालायची वेळ नाही आली पाहिजे. असा नागरिक तयार झाला पाहिजे भविष्यात. त्यासाठी ही शाळा, ही संस्था अजूनच प्रयत्न करत असते. त्यासाठी पुण्यतिथ्या असतील, जयंत्या असतील, विविध कार्यक्रम असतील, या कार्यक्रमाचं आयोजन या शाळेमध्ये केलं जातं आणि बरेच विद्यार्थी त्यामध्ये भाग घेत असतात. बरंच सांगून झालं. त्यामध्ये मला एक असं सांगावंसं वाटतं, माझ्या जे लक्षात आलं ते की बऱ्याच विद्यार्थ्यांचं बाहेर ट्युशन लावलेलं असतं. चांगली गोष्ट आहे, ट्युशन लावल्यावर रिव्हिजन होतं, पुन्हा एकदा ते रिपीट होऊन जातं. परंतु त्यासोबत हे पण विसरायचं नाही आपण की शाळेमध्ये जे शिक्षक वर्ग शिकवतात अगदी खूप कृतीनं ते शिकवत असतात. परंतु बरेच विद्यार्थी, सगळे म्हणणार नाही, बरेच विद्यार्थी असे आहेत की हे माझं ट्युशनमध्ये झालेलं आहे. मी सुद्धा 8व्या वर्गाला गणित शिकवतो, तर त्या वर्गात 5-6 विद्यार्थ्यांचं ट्युशन लावलेलं आहे. ते विद्यार्थी काय शिकवायला जेव्हा लागतो तेव्हा ते दुसरं त्यांचं काही एकमेकांना हे करणं सुरू असतं, म्हणजे लक्ष देत नाही. तर असं जर झालं तर आपल्याला तो काही फायदा होत नाही त्याचा. म्हणून आपण पाल्यांना असं सांगायचं की ट्युशनचा भाग जो आहे तो वेगळा आहे, परंतु शाळेत सुद्धा तेवढ्याच. आणि शाळेचं शिक्षण जे असतं हे प्रशिक्षण घेतलेले शिक्षक असतात. 10व्या वर्गात दंडे सरांनी सांगितलं की 10व्या वर्गामध्ये जे पेपर चेक केले जातात त्या पेपरमध्ये स्टेपला मार्क असतात आणि त्या स्टेप या शिक्षकांना माहीत असतात आमच्या. आणि म्हणून त्यांचं जे शिकवणं असतं ते फार महत्त्वाचं. त्याकडे आपल्या पाल्यांना करायचं आहे. आणि आपल्या पाल्यांशी हे सगळं करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक दृष्टिकोन पहा, त्यांच्यावर विश्वास दाखवा. सरांनी सांगितलं की मुलींनी आईजवळ प्रत्येक गोष्ट सांगितली
घेतली पाहिजे, मुलांनी पण सांगितली पाहिजे. मुलींचे जे हावभाव आहेत घरी आल्यावरती व्यवस्थित आहे की नाही, तिच्या मैत्रिणी बरोबर आहे की नाही, नोटबुक व्यवस्थित केलेलं की नाही, हे सर्व चेक जर केलं आपण आणि एक मैत्रीण त्यांच्यासोबत घेऊन राहायचे आपल्याला. पालकांनी सुद्धा मुलांना नेहमीच मोबाईल पाहतो असं म्हणजे त्यांना नेहमी विचवायचं नाही, की एक मित्र म्हणून त्यांच्याशी वागायचे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आतापर्यंत सांगितल्या, त्या व्यवस्थित जर आपण त्याचं पालन केलं तर निश्चितच तुमच्या पाल्याची प्रगती या ठिकाणी होईल. काही जणांनी सूचना केल्या, त्यामध्ये पालक वाढवायचं सांगितलं, पण मी तुम्हाला एक सांगेन की आपण 8-15 दिवसातून कमीत कमी शाळेत येऊन जर वर्ग शिक्षकांना किंवा त्याची काही अडचण असेल तशी सूचना जर केली, तिचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आमच्या लक्षात सुद्धा येतील त्या गोष्टी. म्हणून प्रत्येकानं आपल्या मुलीशी प्रेमानं वागा, तिच्या अडचणी समजून घ्या आणि आम्हालाही ते येऊन सांगा काही अडचण असेल तर. आमच्या शिक्षकाचे आमच्या काही असतील असं वाटत असेल तुम्हाला चुका आहेत तर ते येऊन इथे सांगा, आम्ही सुधारायचा निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करू. जास्त बोलत नाही, प्रार्थनेचा टाइम झाला. आता शेवटी मला या ठिकाणी संधी दिली, अध्यक्ष स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपणही सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.